हाय हॅलो नमस्कार मंडळी, होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरातला कधी कधी उद्भवणारा प्रसंग, त्याला कसं सामोरं जायचं. म्हणजे खूप मोठा काही प्रसंग नाही आहे, पण आपल्या घरात ज्या मुंग्या होतात तर त्या कशा घालवायच्या, त्या घालवण्यासाठी उपाय काय करावे, तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते. तर तुम्ही बघू शकताय की माझ्या घरात आता या अशा काळ्या मुंग्या झालेल्या आहेत. आणि म्हणजे फक्त 2 मिनटं जरी चहाचं पातेलं ठेवलं तरी सुद्धा त्याला मुंग्या होतात. आणि इतक्या साऱ्या मुंग्या झालेल्या बघून ना आपल्याला खरं तर कसं तरी वाटतं ते, पण ते घालवणं सुद्धा इतकंच गरजेचं आहे. तर अगदी साधा सोपा उपाय मी करणार आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. शुभ अशुभ, चांगल्या असतात वाईट असतात कशा असतात ते मी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये काही शेअर करणार नाही आहे. मी फक्त उपाय शेअर करणार आहे, तोंडीच सांगणार आहे, प्रॅक्टिकल नाही दाखवणार आहे. तर पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे, त्या जिथून येता आहेत तिथं ती जागा बंद करणं. दुसरी गोष्ट म्हणजे एकतर तुम्ही एक काम करा, शनिवारच्या दिवशी त्यांना संध्याकाळी आपल्या दाराच्या बाहेर साखर ठेवा. साखर ठेवलीत ना तुम्ही की तिथे जमा होतात त्या सगळ्या, त्यांना हळदी कुंकू व्हा आणि म्हणजे जा की परत नका येऊ माझ्या घरी. तर माझ्या सासूबाई म्हणतात की जर आपल्या घरात अशा खूप साऱ्या मुंग्या होत असतील आणि त्या घालवण्याचा आपल्याला उपाय सुचत नसेल तर एकच करायचं म्हटल्या की शनिवारच्या दिवशी त्यांना हळदी कुंकू व्हायचं आणि त्यांना फक्त एक मंत्र म्हणायचा की शीतळ जा आणि माझ्या मुलाच्या लग्नात वरमाया व्हायला या, असं म्हणायचं. तर त्या जातात म्हणतात, तो त्यांचा भाग झाला. पण मला तरी असं वाटतं की जेव्हा मुंग्या होतात ना घरात त्यावेळेस तुम्ही एकतर जो मुंग्यांचा खडू मिळतो त्याचा वापर करावा, नाहीतर त्यांना बाहेर साखर ठेवावी आणि त्या खाऊन जातात. पण जातच नसतील तर काही ठराविक उपाय करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे जसं की खडू ज्या ठिकाणी मुंग्या होत आहेत त्या ठिकाणी खडू गोल गोल फिरवा. जो मुंग्यांचा खडू येतो तो घर, किचन ओटा वगैरे स्वच्छ ठेवणं हे तुम्हाला करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही गोड फळं गोड पदार्थ आणतात त्याच वेळेस अशा मुंग्या होतात. तर त्यानंतर जी निरमा असते, आपली निरमा पावडर, जे कपडे वॉश करायचं जे पावडर असते ती पावडर थोडं पाण्यात मिक्स करा, तिचा फवारा बनवा आणि जिथे जिथे मुंग्या आहेत तिथे फवारा मारा. त्या मुंग्या त्या पावडरच्या वासाने निघून जातात, त्या मुंग्या पावडरच्या वासाने राहत नाहीत. तर हा साधा सोपा उपाय करू शकताय तुम्ही. तर मी एक उपाय सांगितला, खडू फिरवू शकताय. दुसरा उपाय सांगितला तुम्ही निरमाचं पाणी करून त्याचा फवारा मारू शकताय. आणि तिसरा की जसं माझ्या सासूबाईंनी सांगितलं, शनिवारच्या दिवशी त्यांची पूजा करायची आणि त्यांना म्हणायचं शीतळ जा आणि माझ्या मुलाच्या लग्नात वरमाया व्हायला या. हे खरं तर जुन्या पारंपरिक उपाय मध्ये हा घेऊ शकतो. तर अगदी साधा छोटा सिंपल व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.